हॅलो फ्रेंड्स, नमस्ते. सर्वज्ञ कोचिंग क्लासेसच्या ह्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मी तुमचा संस्कृत शिक्षक आणि आज आपण इयत्ता 10वीच्या संस्कृत अभ्यासक्रमातील एक अत्यंत रंजक आणि महत्त्वपूर्ण पाठ शिकणार आहोत. पाठाचं नाव आहे सह एव परमाणु. मित्रांनो, आपण विज्ञानामध्ये ॲटम किंवा मॉलिक्यूल हे शब्द तर नेहमीच ऐकतो, पण तुम्हाला हे माहीत आहे का की ह्याच अणूची संकल्पना, ह्याच ॲटमची थेअरी हजारो वर्षांपूर्वी आपल्या भारतात आपल्या ऋषीमुनींनी मांडली होती. हो, आणि त्यालाच ते परमाणु असं म्हणत. तर चला, आजच्या ह्या पाठामध्ये आपण ह्याच प्राचीन भारतीय अणुसिद्धांताचं म्हणजेच परमाणुचं रहस्य उलगडूया. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला असेच माहितीपूर्ण पाठ मिळत राहतील. चला, पाठाला सुरुवात करण्याआधी एक छोटासा विचार करूया. आपल्या डोळ्यांनी दिसणारी सगळ्यात लहान सूक्ष्माती सूक्ष्म गोष्ट कोणती असू शकते? जरा विचार करा. कदाचित वाळूचा एखादा कण, की मोहरीचा दाणा, की धुळीचा कण? बरोबर. पण आज आपण एका अशा जगाची सफर करणार आहोत जे ह्या सगळ्यांपेक्षा, आपल्या कल्पनेपेक्षाही कितीतरी पटीने सूक्ष्म आहे. तर आपल्या पाठाची सुरुवात होते अर्णव नावाच्या एका मुलाच्या संवादाने. अर्णव नावाचा एक मुलगा आहे. तो बागेतून एक जास्वंदीचं फूल, ज्याला संस्कृतमध्ये आपण जपाकुसुमम म्हणतो, ते घेऊन येतो. आणि तो आपल्या वडिलांना म्हणतो, पिताजी पश्यतु एतत् जपाकुसुमम कियंतः सूक्ष्मः तस्य परागकणः. म्हणजे बाबा, हे जास्वंतीचं फूल बघा, याचे परागकण किती सूक्ष्म आहेत, किती लहान आहेत. अर्णवचं कुतूहल बघून त्याचे वडील, जे एक विज्ञान प्राध्यापक आहेत, ते हसतात. ते त्याला सांगतात की हो, हे परागकण खूप लहान आहेत. ते त्याला सूक्ष्मदर्शक यंत्रातून म्हणजे मायक्रोस्कोपमधून ते परागकण दाखवतात सुद्धा. पण मग ते एक महत्त्वाचं रहस्य उलगडतात. ते म्हणतात, अर्णव, हे परागकण ज्या कणांपासून बनले आहेत ना, ते कण ह्या परागकणांपेक्षाही खूपच जास्त लहान आहेत. आणि इथेच अर्णवच्या वडिलांनी त्याला त्या मूलभूत कणाचं नाव सांगितलं. ते नाव म्हणजे परमाणु. ते त्याला समजावून सांगतात की अरे, फक्त हे परागकणच नाही, तर आपल्या आजूबाजूला दिसणारी प्रत्येक वस्तू, अगदी हे फूल, ही बाग, आपलं घर, आपलं शरीर, चंद्र, सूर्य, तारे, हे संपूर्ण विश्व, हे संपूर्ण ब्रह्मांड ज्या अतिसूक्ष्म मूलभूत कणांनी बनलेलं आहे, त्यालाच परमाणु असं म्हणतात. आता अर्णवच्या मनात प्रश्न आला असेल आणि आपल्याही मनात येतो की जर परमाणु इतका लहान आहे की तो डोळ्यांना दिसतही नाही, तर मग त्याला समजून कसं घ्यायचं, त्याची कल्पना कशी करायची? ह्यावर अर्णवचे वडील त्याला एक खूप सोपा वैचारिक प्रयोग, एक थॉट एक्सपेरिमेंट करायला सांगतात. एक असा प्रयोग जो आपणही आपल्या मनातल्या मनात करू शकतो. चला तर मग आपण सगळे मिळून हा प्रयोग करूया. कल्पना करा की आपण तांदुळाचा एक दाणा घेतला आहे. संस्कृतमध्ये आपण त्याला तंडुलकण म्हणू. आता त्याचे 2 समान भाग केले, ठीक आहे? मग त्या अर्ध्या भागाचा पुन्हा अर्धा भाग केला आणि त्या तुकड्याचे पुन्हा लहान तुकडे केले. असं आपण विभाजन करतच राहिलो, विभाजनम कुर्मः करतच राहिलो. मग काय होईल? एक वेळ, एक अवस्था अशी येईल जेव्हा तो कण इतका सूक्ष्म, इतका लहान होईल की त्याचं पुढे विभाजन करणं, त्याला अजून तोडणं शक्यच होणार नाही. आणि मित्रांनो, पदार्थाचा हाच तो अंतिम कण, दी अल्टिमेट पार्टिकल, ज्याचं पुढे विभाजन शक्य होत नाही. यस्मात् परम विभाजनम न शक्यते, त्याच अविभाज्य कणाला परमाणु असं म्हणतात. हीच ती सीमा आहे जिथे पदार्थाच्या विभाजनाची प्रक्रिया थांबते. हाच आहे विश्वाचा मूळ घटक, द फंडामेंटल बिल्डिंग ब्लॉक ऑफ द युनिव्हर्स. पण यातली सगळ्यात आश्चर्याची आणि आपल्याला अभिमान वाटावी अशी गोष्ट कोणती आहे माहिती आहे? परमाणुची ही जी परिभाषा, ही जी संकल्पना आहे, ती कुठल्या आधुनिक विज्ञानाच्या पुस्तकातून आलेली नाहीये. तर ही संकल्पना हजारो वर्षांपूर्वी आपल्या प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानात, आपल्या संस्कृतात मांडली गेली होती. तर मग ही इतकी महान आणि थक्क करणारी संकल्पना मांडली कोणी? यामागे कोण होते? तर यामागे होते एक महान प्राचीन भारतीय ऋषी आणि तत्त्वज्ञ, ज्यांचं नाव होतं महर्षी कणाद. महर्षी कणाद ह्यांना भारतीय अणुवादाचे जनक म्हणजे फादर ऑफ इंडियन अटॉमिक थिअरी असंही मानलं जातं. त्यांनी वैशेषिक नावाचं एक दर्शनशास्त्र लिहिलं आणि त्यातच त्यांनी परमाणु सिद्धांताची सविस्तर मांडणी केली. आता जरा वेळेचा फरक बघा. महर्षी कणाद यांनी आपला हा परमाणु सिद्धांत त्यांच्या वैशेषिक सूत्र ह्या ग्रंथामध्ये कधी मांडला? तर साधारणपणे इसवी सन पूर्व 6व्या शतकात, म्हणजे आजपासून सुमारे 2600 वर्षांपूर्वी. आणि आधुनिक अणुसिद्धांताचे जनक मानले जाणारे वैज्ञानिक जॉन डाल्टन यांनी त्यांची ॲटॉमिक थिअरी कधी मांडली? तर इसवी सन 1808 मध्ये. म्हणजे तुम्ही विचार करा, डाल्टनच्या जवळपास 2500 वर्षाआधी आपल्या भारतात अणूची संकल्पना किती स्पष्टपणे मांडली गेली होती.
परमाणू किती लहान असेल, त्याच्या आकाराची कल्पना कशी करायची, याचं महर्षी कणाद यांनी केलेलं वर्णन तर अतिशय काव्यात्मक आणि सुंदर आहे. एका श्लोकात ते म्हणतात, जालांतर्गते भानव यत् सूक्ष्मं दृश्यते रजः तस्य षष्ठतमो भागः परमाणुः स उच्यते. याचा अर्थ काय, तर खिडकीच्या फटीतून जेव्हा सूर्यकिरण घरात येतात तेव्हा त्यात आपल्याला जे असंख्य धुळीचे कण तरंगताना दिसतात ना, त्यातील एका कणाचा 6वा भाग, अ 6th पार्ट ऑफ दॅट डस्ट मोट म्हणजे परमाणू. कल्पना करा, तो कण किती अविश्वसनीय, किती अकल्पनीय सूक्ष्म असेल. तर आता आपण महर्षी कणाद यांनी सांगितलेली परमाणूंची वैशिष्ट्ये, त्याचे गुणधर्म काय आहेत ते अधिक सखोलपणे समजून घेऊया. परीक्षेच्या दृष्टीने हा भाग खूप महत्वाचा आहे, त्यामुळे लक्ष देऊ नये का? महर्षी कणाद यांनी परमाणूचे मुख्य 5 गुणधर्म सांगितले आहेत. पहिला, अतींद्रियः, म्हणजे जो इंद्रियांना जाणवत नाही, इम्परसेप्टेबल टू द सेन्सेस. आपण त्याला बघू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही, त्याची चव घेऊ शकत नाही. दुसरा, सूक्ष्मः, म्हणजे तो इन्फिनिटली स्मॉल आहे, अत्यंत लहान. तिसरा आणि सर्वात महत्वाचा, निर्वयवः, म्हणजे ज्याला अवयव नाहीत, पार्टलेस, आणि म्हणूनच तो अविभाज्य आहे, इंडिव्हिजिबल आहे. चौथा गुणधर्म, नित्यः, म्हणजे तो इटर्नल आहे, शाश्वत आहे, त्याला कोणी निर्माण करू शकत नाही आणि कोणी नष्टही करू शकत नाही, तो अविनाशी आहे. आणि पाचवा, स्वयं व्यावर्तकः, म्हणजे प्रत्येक परमाणूची स्वतःची एक युनिक आयडेंटिटी, एक विशेष ओळख असते. जसं सोन्याचा परमाणू वेगळा आणि लोखंडाचा परमाणू वेगळा. तर मित्रांनो, तुम्हाला जर आमचं शिकवणं आवडत असेल तर ह्या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा ज्ञानवर्धक पाठ पोचेल. चला, आता आपण कणादांचा परमाणू आणि आपला आधुनिक विज्ञानातला ॲटम यांची एक छोटीशी तुलना करूया. दोन्ही सिद्धांतांमध्ये काही साम्यस्थळं आहेत. जसं की दोन्हीही परमाणू किंवा अणूला सृष्टीचा मूलभूत घटक, फंडामेंटल बिल्डिंग ब्लॉक मानतात, आणि दोन्ही सिद्धांतानुसार हेच कण एकत्र येऊन वेगवेगळे पदार्थ बनवतात. पण यात एक मूलभूत फरक आहे. तो कोणता? तर कणादांचा परमाणू हा तत्वतः फिलॉसॉफिकली अविभाज्य आहे, इंडिव्हिजिबल. पण आधुनिक विज्ञानाने हे सिद्ध केले आहे की अणूचं विभाजन शक्य आहे. ॲटम कॅन बी स्प्लिट इंटू सब एटॉमिक पार्टिकल्स, जसे की प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. हाच मुख्य भेद आहे. मग ह्या सगळ्या माहितीमधून आपण काय शिकतो? आपण काय निष्कर्ष काढू शकतो? ही केवळ एका सिद्धांताची गोष्ट नाहीये, हा फक्त एक संस्कृतचा पाठ नाहीये, तर हा आपल्या महान, समृद्ध अशा बौद्धिक आणि वैज्ञानिक वारशाचा एक भक्कम पुरावा आहे. दिस इज अ प्रूफ ऑफ अ ग्रेट सायंटिफिक लेगसी. यातून हेच सिद्ध होतं की आज ज्याला आपण मॉडर्न सायन्स म्हणतो, त्याच्या जन्माच्या कित्येक शतकं आधी, हजारो वर्षांपूर्वी आपल्या भारतात अणुविषयी एक अत्यंत सुसंगत, तर्कशुद्ध आणि सखोल सिद्धांत अस्तित्वात होता. ही खरोखरच आपल्या प्राचीन भारतीय विचारवंतांची एक विलक्षण, एक अद्भुत अशी बौद्धिक झेप होती. आणि हाच विचार आपल्याला एका मोठ्या आणि अधिक महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन जातो. तो प्रश्न म्हणजे, ह्या परमाणू सिद्धांताप्रमाणेच विश्वाची अशी आणखी कोणती अगणित रहस्ये आहेत जी आपल्या प्राचीन संस्कृत ग्रंथांमध्ये, आपल्या प्राचीन ज्ञानामध्ये दडलेली आहेत आणि ती उलगडण्याची वाट पाहत आहेत. विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का? तर मित्रांनो, हा होता आपला पाठ 6 एव परमाणुः. मला आशा आहे की तुम्हाला हा पाठ नक्कीच समजला असेल. या पाठाचं वाचन आणि स्वाध्याय नक्की पूर्ण करा. आणि हो, सर्वज्ञ कोचिंग क्लासेसच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे पुढच्या पाठाचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.